गुड मॉर्निंग. आज आपण किल्ले रामशेज या गडावर जाणार आहोत आणि रामशेज किल्ला हा अजिंक्य किल्ला होता संभाजी महाराजांच्या काळात. तर त्या किल्ल्याकडे जाणार आहोत. तर आपण थोडी माहिती किल्ल्याविषयी घेऊया. रामशेज किल्ला जेव्हा शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेब जेव्हा महाराष्ट्रावर चाल करून आला, महाराष्ट्र काबीज करण्यासाठी महाराष्ट्रावर चाल करून आला, त्यावेळेस व्हेरी गुड मॉर्निंग. हे माझे मित्र ऑलवेज माझ्यासोबत असतात. रोशन शेवाळे. टुडेज ट्रॅक रामशेज फोर्ट. तर जेव्हा औरंगजेब महाराष्ट्रावर चाल करून आला त्यावेळेस जेव्हा त्या नाशिक प्रांतात त्याने शहाबुद्दीन हे आपल्या सरदाराला पाठवले आणि त्या सरदाराला वाटले की पहिला किल्ला सहज आपण एका दिवसात रामशेज घेऊ, या हिशोबाने तो रामशेजवर आला आणि रामशेज वर फक्त 600 मावळे होते त्यावेळेस आणि त्यांनी हा किल्ला लढवला. हा रामशेज किल्ला आहे आणि आमच्या रामशेजच्या पायथ्याला पार्किंग पण आहे. हे इथं पार्किंग आहे आणि हा वरती जायचा रस्ता आहे. हे माझे मित्र आहे रोशन सर. हॅलो एव्हरीवन. आम्ही आतापर्यंत जवळजवळ किती वेळेस आलो असेल आपण? किल्ल्यावर आम्ही आतापर्यंत 50 ते 70 वेळेस आलेलो आहे. 50 वेळेस तर नक्की आलोय, पण ब्लॉग बनवायचा हा पहिलाच वेळ आहे आणि म्हणून आता तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही ब्लॉग बनवतोय. चला. जेव्हा शहाबुद्दीन चढाई करून थकला, दगड यायचे, तर त्यांनी तोफा आय थिंक ह्या ठिकाणी लावलेल्या असतील आणि हा जो बुरुज आहे हा उद्ध्वस्त केला असेल त्यावेळेस. तर मावळे रात्रीतून भिंत तयार करून टाकायचे आणि त्यांच्या तोफा जेव्हा जवळ यायच्या तेव्हा लाकडी तोफा गडावर होत्या. त्या लाकडी तोफाने मारा केला की त्या तोफा परत मागे जायचं. तोफा मागे गेल्या की मग गडावर गोळा पोचत होता. मग शहाबुद्दीननी एक लाकडी चबुतरा बनवायचा ठरवला असेल. आय थिंक हीच ती जागा असेल, कारण पाठीमागे पूर्ण गड असा उभा आहे, तर ही बाजू जरा सोपी वाटली असेल माझ्या मते. तर तो चबुतरा लाकडी असा होता की त्यावर 200 माणसं उभे राहू शकतात आणि 50 तोफा उभे राहू शकतात. एवढा मोठा त्याने लाकडी चबुतरा केला. पण मावळ्यांनी बघितलं, हे होऊ दिलं काम पूर्ण होऊ दिलं आणि एका रात्रीत त्याला आग लावून टाकली आणि तो उद्ध्वस्त केला. किल्ला एवढा अवघड नाही आहे, सोपा आहे तसा चढायला. सगळ्यांनी भेट द्या, खूप छान किल्ला आहे. हे आहे इथून वरचा दरवाजा दिसतोय, हे कोरलेलं आहे इथे डोंगरावर. आय थिंक बाहेरून किंवा खालून मुघलांना असं वाटत असेल की हा दरवाजाच असेल, हा आहे दरवाजा असेल या गडाचा. तर इथून ते
चढायला सुरुवात करत असेल आणि वरतून ते मावळे आपले त्यांच्या अंगावर दगड फेकत असतील. रोशन सर, यस सर. या इकडे. हे आमचे रोशन सर आहेत. तर हे खूप चिडतात लोक असे पुढे आणि हे प्लॅस्टिक कचरा गडावर टाकतात आणि ते नेहमी तो कचरा गोळा करतात आणि त्यांच्याकडे एक रिकामी बॅग असते आणि त्या बॅगमध्ये तो कचरा कॅरी करून एखाद्या कचरा कुंडीत टाकतात. तर आपण त्यांच्या मनोगत व्यक्त ऐकून घेऊया. येस, गुड मॉर्निंग एव्हरीवन. जय शिवराय. मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की हे गड किल्ले म्हणजे आपलं एक देवस्थान आहे. जर शिवराय नसते तर आपण आज कोणीच नसतो. तर त्या गोष्टी आपण जपल्या पाहिजे. आपण जसं आपल्या घरात कचरा करत नाही, मंदिरात कचरा करत नाही, तसं गड किल्ल्यांना नक्कीच आपण जपलं पाहिजे. तुम्ही इकडे या, तुमच्या फॅमिलीला घेऊन या, तुमच्या फ्रेंड सर्कलला घेऊन या, नक्कीच घेऊन या. त्यांना गड किल्ले दाखवा. त्यांना आपल्या मावळ्यांचं, महाराजांचं बलिदान समजू द्या की काय नक्की केलं आहे त्यांनी आणि त्यांच्यामुळे आज आपण इकडे जिवंत आहोत. नाही तर आज आपल्याला गुलामी करायला लागले असते. तर मी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो की तुम्ही या, एन्जॉय करा, गड किल्ले बघा, पण इकडे घाण कचरा करू नका. हे घाण कचरा पुड्या टाकण्याचं, बाटल्या टाकण्याचं, ड्रिंक करण्याचं ठिकाण नक्कीच नाही आहे. तर माझी परत एकदा तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती की हे तुम्ही जपलं पाहिजे. जय शिवराय. थँक्यू सर, थँक्यू. नक्कीच आपले प्रेक्षक याचा गांभीर्याने विचार करतील आणि गडावर कचरा करणार नाहीत. आता आपण ह्या रस्त्याने पुढे जाणार आहोत. इथे हे राम मंदिर आहे आणि असं म्हणतात की ह्या राम मंदिरातच प्रभू श्री रामचंद्र विसावासाठी येत होते. यांची सेज इथं होते आणि इथे एक शिलालेख पण दिसतोय मला. तो पण राम मंदिर आहे. खूप छान. आणि राम मंदिराच्या उजव्या बाजूला असा पाण्याचा कुंड आहे, जे गडावरचं शुद्ध पाण्याचं कुंड होतं. आता पण पाणी आहे इथे आणि हे पिण्याचं पाणी आहे, प्यायला पण वापरतात. गडावर एंट्री ह्याच बाजूने होते. हे जे ढासळलेला बुरुज आहे, ह्या बुरुजावरून आपण पुढे जात असतो. गडावर आल्यावर नाशिककडच्या बाजूला असा झेंडा आहे आणि इकडं आपण नंतर जाणारे पहिले ह्या बाजूला जाणार आहोत आपण. इकडे काही गडाचे अवशेष पण आहेत. त्याआधी हे काय बघूया. लिंबू पाणी पिणे का? आलं ना खाली जाऊ. तो मार्ग बनवू शकतो. तिथे इथे खाली असेल. हो, कितीपर्यंत जातो? इथे असं कोरीव काम केलं आहे. बहुतेक हे पाण्याचे टाके दिसते. गोल गोल याच्यात चुन्याचा घाणा होता, बांधकामासाठी वापरला जायचा तो चुना. त्या शेजारून आता आपण इथे खाली जाऊया. आत्ता नवीनच इथे हा दरवाजा बसवला आहे. छान दरवाजा केला आहे, मस्त. आपण जे खालून बघितलं ते हेच ठिकाण आहे.
आपण खाली जाऊन बघूया चला. या रोशन सर, मस्त वाटतं ना दरवाजा. येस, खूप सुंदर बांधलेला आहे हा दरवाजा आणि खूप चला. या बाजूला राजवाड्याचे अवशेष आहेत. आणि बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या टाक्या पण आहेत. इथे आल्यावर एक पाण्याचा टाक दिसतोय. अशी ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था करून ठेवलेली होती मराठ्यांनी पूर्वी. हे जे होल दिसतात, आय थिंक हे होल हे पाण्याच्या वरती काही छप्पर वगैरे करण्यासाठी किंवा त्याला सुरक्षा, घाण कचरा पडू नये म्हणून केला असावा असा माझा अंदाज आहे. कारण ते कडेलाच आहे बरोबर. तळ्याच्या बाजूने जेव्हा थोडं वरती जातो आपण तेव्हा एक देवीचं मंदिर लागतं. इथं त्याच्या शेजारी, मंदिराच्या शेजारी शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. आधी आपण देवीच्या मंदिरात जाऊ, मग महाराजांना मुजरा करूया.